की मानवत हे एक छोटंसं गाव आहे. एक गाव आहे ज्या गावाच्या भोवताली इतके मर्डर्स होत आहेत. बरं, ते असे होत आहेत की कोणाला कळूनही येत नाही. मांत्रिकाने त्यांना काय सजेस्ट केलं की एक काम करा, ह्या पिंपळाला मुंजा आहे, त्या मुंजाला खुश कर, तो तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. एका शेताच्या मळावर तिचं जे बॉडी होती त्याची खूप विचित्र अवस्थेमध्ये पडलेली मिळाली. म्हणजे कुठून काय कापून टाकलंय, कुठून काय, असं खूप म्हणतात ना विद्रूप किंवा असं हिंसक ह्याच्यामध्ये ती बघायला मिळाली. म्हणतात ना ब्रुटल टू ब्रुटल अवस्थेमध्ये त्यांना नेऊन ठेवणं. कारण त्यांना सांगितलंच ते गेलेलं की तुम्ही जो बळी द्याल त्या बळी इतका निर्दयीपणे दिला गेला पाहिजे ना, तरच तो मुंजा खुश होईल. जी रुक्मिणी काळे आणि जी उत्तमरावची जी टोळी आहे त्यांनी मिळून हा मर्डर या तिघांचा केला आणि ती गोष्ट एका तिसऱ्या गड्याने पाहिली. सो हॅलो हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा शैतान स्टोरीज या आपल्या मराठी हॉरर पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तर जसं की मी तुम्हाला लास्ट एपिसोडमध्ये सांगितलं होतं की आम्ही एक नवीन सिरीज सुरू करतो आहे जी क्राईम आणि थ्रिलरवर असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण असं या गोष्टी डिस्कस करू की फक्त भूतच नाही आहेत जे की माणसांना आणि बाकी लोकांना त्रास देतात. काही असे पण माणसं आहे ज्यांचे असे काही कामं असतात की जे भूतांपेक्षा पण काही कमी नाहीत. अशा काही क्राईम स्टोरीज ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत या आज आपण डिस्कस करायला आपल्या एका जुन्याच गेस्टला बोलवलं आहे. तर निखिल, स्वागत आहे तुझं. हॅलो, कसा आहेस? मी मस्त, तू सांग कसं काय? मस्त मस्त मजेत. आपलं लास्ट टाइम ठरलेलीच होती ही गोष्ट की क्राईम थ्रिलर्स म्हणजे आपल्या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील ज्या अशा काही घटना घडल्या आहेत की म्हणजे आपण म्हणतो ना की हॉरर म्हणजे काय, तर भीती वाटणारी गोष्ट. हो. तर असं नाही आहे की भीती फक्त भूतांपासूनच वाटते. नक्कीच. माणसाच्या रूपात पण काही अशी जनावरं म्हणा किंवा अशी भूतं भरलेली आहेत की ज्यापासूनही भीती महाराष्ट्राला वाटलेली आहे किंवा अशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत की ज्या आठवल्या तर आजही आपल्याला भीती वाटते. तर तशात आपण काही गोष्टी डिस्कस करणार आहोत जे आपल्याला लास्ट टाइमच्या प्रकारे ठरलं. तर लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्याच एका गावामधली एक स्टोरी आहे जी म्हणजे आपण डिस्कस करत होतो पण आपल्या शूटमुळे आपण अर्धवटच बोललो. तर त्याच स्टोरीपासून आपण सुरू करू. चालेल चालेल. आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये तसं तर बऱ्याच गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा अशा मर्डर थ्रिलर्स किंवा अशा सिरियल किलिंग्सच्या गोष्टी आहेत ज्या पोलिसांच्या नजरेतून खूप समोर आलेल्या आहेत किंवा आपल्याला खूप पाहायला मिळालेल्या आहेत. आताच रिसेंटली 1-2 वर्षाआधी एक वेबसिरीज आली, मानवत मर्डर्स. हो. त्यावरून पुन्हा महाराष्ट्राला 50 वर्षाआधी घडलेली एक घटना आठवली. म्हणजे ज्यावेळी ही मानवत ॲक्च्युली घडलेली. म्हणजे असं म्हणतात की मानवत हे एक छोटंसं गाव आहे. आता महाराष्ट्रातल्या अशा कोणत्या गावाची नाव आपल्याला माहिती असतात किंवा जरी माहिती असली तरी त्यांची ओळख वेगळी असते. हो. पण मानवत हे गावच ज्या गोष्टींमुळे पुढे आलं ती गोष्ट होती तिकडे झालेले मर्डर्स. अच्छा. मानवत हत्याकांड हे 1972 ते 80च्या काळामध्ये इतकं गाजलेलं किंवा ते इतकं लोकांच्या मनावर भीती करून गेलेलं की त्या दरम्यान कुठच्याही घरामध्ये जर आपली एखादी मुलगी लहान मुलं असेल, लहान मुलगी असेल, ती कुठे घराबाहेर गेली ना तर पालकांना धडकी भरायची किंवा असं होतं की लोक घाबरायची मुलांना बाहेर सोडायला, पण दिवसा ढवळ्या सोडायला घाबरायची, रात्र तर खूप लांबची आहे. त्याचं कारण काय होतं? तर विषय असा आहे की परभणी जिल्ह्यातलं पाथरी तालुक्यातलं मानवत हे गाव. अच्छा. त्या गावामध्ये एक स्त्री राहायची, रुक्मिणी काळे म्हणून. ओके. म्हणजे जसं होतं की ती लग्न वगैरे केलेलं पण काही नवऱ्याशी काही गोष्टी न पटल्यामुळे ती पुन्हा आपल्या वडिलांकडे राहायला आलेली आणि ती तिच्या गावात राहत होती, मानवतमध्ये ती राहत होती. आणि त्या गावामध्ये एक सावकार होता किंवा म्हणतात ना एक बडप्रस्थ म्हणतात होता, उत्तमराव बारहाते म्हणून. तर उत्तमराव बारहाते थोडासा बडप्रस्थ असल्यामुळे त्याचा तिच्यावर जीव जडलेला आणि काइंड ऑफ त्या दोघांच्या एका नात्यामुळे ही गोष्ट तयार होत गेली. ओके. म्हणजे रुक्मिणीचं काय होतं की तिला मूल हवं होतं. ऑफकोर्स ती तिच्या नवऱ्याला पण सोडून आलेली, पण त्यामुळे तिला असं काही गोष्टी घडून येत नव्हत्या. बरं, उत्तमराव बारहाते सोबतच्या तिच्या नात्यामधूनही काही गोष्टी तिने उलगडायचा प्रयत्न केल्या, पण त्याही तिच्याने काही होत नव्हत्या किंवा ते प्राप्त होत नव्हतं. तर मग अशा वेळेला ना तिने कंटाळून कुठेतरी ती जी काळी विद्या असते किंवा जी निगेटिव्हिटी असते त्या गोष्टींचा काय बोलतात त्या गोष्टींचा उपयोग करायचा किंवा त्या गोष्टींमधून फायदा मिळवायचा त्या लोकांनी प्रयत्न सुरू केला. तर अशातच त्यांनी एका स्थानिक मांत्रिकाची मदत घेतली ज्यांनी त्यांना सुचवलं
की अशा अशा पिंपळाला मुंजा आहे, त्या मुंजाला खुश कर म्हणजे तुला पुत्रप्राप्ती होऊन जाईल. ओके. बरं, इथे झाली पुत्रप्राप्ती. त्यामध्ये उत्तम बारहाते पण तेवढाच सामील होता, कारण त्याला आशा होती गुप्तधनाची. असं म्हटलं जातं की गावाखेड्यांमध्ये गुप्तधन हा विषय खूप खूप जास्त बोलला जातो. कारण काय तर कधीच्या काळी आपल्या महाराष्ट्र हा खूप श्रीमंत प्रदेश होता. आतापर्यंत इतके राजे महाराजे होऊन गेले आहेत, इतक्या लढाया होऊन गेल्या आहेत, त्यावेळी जे सगळं सोनं चांदी सगळं जे काय होतं त्या गोष्टी गायबच झाल्या असतील ना कुठे ना कुठेतरी, किंवा कुठे ना कुठे जर राहिल्या असतील, कोणी पुरल्या असतील, कोणी साठवून ठेवल्या असतील, पण त्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आणि अशा गुप्तधनांसाठी गावाखेड्यांना तर खूप लढाया झालेल्या आहेत, मारामाऱ्या झालेल्या आहेत, भांडणं झालेली आहेत. तर तसा हा गुप्तधनाचा विषय होता, तर त्याला ते गुप्तधन हवं होतं. मग त्याने गुप्तधनासाठी आणि तिला मूल होण्यासाठी या दोन गोष्टींसाठी म्हणून त्या मांत्रिकाची मदत घ्यायची ठरवली. मांत्रिकाने त्यांना काय सजेस्ट केलं की एक काम करा, ह्या पिंपळाला मुंजा आहे, त्या मुंजाला खुश कर, तो तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. ओके. बरं, इकडनं सुरुवात झाली त्या काळ्या प्रयोगाची. म्हणजे बकरा देणं किंवा कोंबडी देणं किंवा बेसिकली प्राणी देणं ही इथपर्यंत गोष्ट ठीक होती. पण त्याने त्यांना काय सांगितलेलं की तुला नरबळी द्यावा लागेल किंवा मानवी रक्त त्या मुंजाला चढवावं लागेल. तू त्याला मानवी रक्त चढव, तुला तुझी पुत्रप्राप्ती होईल आणि तुला तुझं गुप्तधनही मिळून जाईल. ह्यामुळे ती गोष्ट सुरुवात झाली. म्हणजे आता जी रुक्मिणी होती तिने त्यानंतर काय केलं की ती गेली त्या मुंजाला प्रसन्न करण्यासाठी. तिने पहिलं गावातली एक छोटी मुलगी पळवली. ओके. त्या मुलीला तिने गायब केलं, ती मुलगी हरवली. त्यानंतर तिच्या पॅरेंट्सनी 4-5 दिवसासाठी तिचा शोधायचा वगैरे प्रयत्न केला आणि एका शेताच्या मळावर तिचं जे बॉडी होती त्याची खूप विचित्र अवस्थेमध्ये पडलेली मिळाली. म्हणजे कुठून काय कापून टाकलंय, कुठून काय, असं खूप म्हणतात ना विद्रूप किंवा असं हिंसक ह्याच्यामध्ये ते बघायला मिळाली की ज्यामध्ये एखादा सामान्य माणूस ती गोष्ट बघू पण शकणार नाही, आणि तेही एवढ्या लहान मुलीबद्दल. अच्छा. बरं, काही लोकांना वाटलं प्राण्याने केलं असेल किंवा असं काय, एक साध्या छोट्या गावातली छोटी गोष्ट आहे, कोणी एवढं लक्ष नाही दिलं. ठीक आहे, एक झालं. काही वेळानंतर दुसरं झालं, तिसरं झालं, चौथ्यांदा जी झाली ना ती एका मोठ्या बाईची हत्या झाली. ओके. त्यावेळेला गावाखेड्यातल्या गोष्टी असल्यामुळे लोकांनी तेवढ्या मनावरती गोष्टी त्यावेळीपर्यंत घेतल्या नव्हत्या. पण नंतर नंतर हा आकडा जसा 4, 5, 6 असा होत गेला, तसं तसं मोठ्या मोठ्या अधिकारी किंवा सरकारच्या गोष्टी या डोळ्यात दिसायला लागल्या की अरे असं कसं होतंय. म्हणजे एक गाव आहे ज्या गावाच्या भोवताली इतके मर्डर्स होत आहेत, बरं ते असे होत आहेत की कोणाला कळूनही येत नाही. मग त्यानंतर कुठेतरी सरकारने या गोष्टीमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. रमाकांत कुलकर्णी हे त्यावेळेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यावेळी होते, ज्यांच्यावर ह्या केसची पूर्ण जबाबदारी सोपवली गेलेली होती. ओके. 1972ला पहिला मर्डर झाला. त्यानंतर 1974 पर्यंत त्या महिलेने म्हणजे रुक्मिणी काळेने आणि उत्तमराव बारहाते यांनी अजून काही थोडी माणसं सोबत घेऊन जवळपास 12 मर्डर्स केले. त्यात छोट्या मुली होत्या, छोटी मुलं होती, काही 1-2 मोठ्या बायका वगैरे पण होत्या. 12 मर्डर्स केले, तेही वेगवेगळ्या पद्धतीने केले जेणेकरून त्याचा काही एकमेकांशी संबंध लागू नये. पण पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावेळी ज्या प्रकारे ह्या पूर्ण घटनांचा छडा लावला त्यावरून त्यांना एक गोष्ट कळली की या गोष्टी सगळ्या लिंक्ड आहेत. त्यावेळेचे गृहमंत्री माननीय शरद पवार साहेब होते, त्यांनी सरकारमधून ज्या गोष्टी चालवल्या, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं काही चौकशी बसवली किंवा ज्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या, त्या गोष्टींनंतर ह्या गोष्टींचा छडा पटापट लागत गेला की कशा केसेस कनेक्टेड आहेत, कशा एकमेकांच्या मर्डर्स केल्या. बरं, इथे काळ्या जादूचा हा प्रकार होताच, पण त्याचसोबत त्यांच्या मनामध्ये जी लालसा होती की पैसा मिळेल आणि इकडे पुत्रप्राप्ती होईल, या गोष्टींसाठी ती लोक ते करत गेले. त्यानंतर काय झालं की ह्यामध्ये गावातली अजूनही काही माणसं ॲड झाली. जसं रुक्मिणी काळेची बहीण आहे समिंद्री, हिला त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. तिच्याकडनं बऱ्यापैकी माहितीचा उलगडा होत गेला. तिने सांगितल्या बऱ्याचशा गोष्टींमधून त्या माहितीचा पूर्ण उलगडा झाला. बरं, उलगडा झाला आणि त्यानंतर शेवटी या केसला वळण असं आलं की केस डेव्हलप झाली पूर्ण. पुढे पोलिसांनी जेव्हा ते सगळे मृतदेह जेव्हा बाहेर काढले, त्यांची अवस्था बघून पोलिसांना पण एका वेळेला विचार झालेला की एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत असं कसं करू शकतो.
ते इतकं डेंजर होतं. म्हणजे 1972 ते 1974 2 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 12 मर्डर्स झालेले. आणि त्यांनी ते एवढ्या प्लॅनिंगने केलेले, त्यामध्ये छोट्या मुलांपासून घेऊन मोठ्या बायकां पुरुषांपर्यंत सगळ्या गोष्टींना त्यांनी त्या कचाट्यामध्ये आणलेलं होतं. आणि 1974ला जेव्हा ही गोष्ट बाहेर कशी पडली, 1974ला एकाच दिवशी 3 मर्डर झाले. ते कसे तर एक फॅमिली होती, जिकडे एक आई, तिच्या कडेवरती एक बाळ आणि एक छोटी अजून एक नॉर्मल चालू शकेल एवढ्या वयाची एक मुलगी. हे तिघं जण शेतावर चाललेले, आपलं न्याहारी जी भाकरी वगैरे जे असतं, कांदा भाकर वगैरे खायला दुपारच्या वेळेला ते शेतावर चाललेले होते. त्यावेळी त्या तिघांचाही मर्डर या पूर्ण टोळीने केला. जी रुक्मिणी काळे आणि जी उत्तमरावची जी टोळी आहे त्यांनी मिळून हा मर्डर या तिघांचा केला. आणि ती गोष्ट एका तिसऱ्या गड्याने पाहिली. म्हणजे जे शेतगडी वगैरे असतात ना, त्यातल्या एकाने ती गोष्ट पाहिली. आणि ती गोष्ट पाहिल्यानंतर तो कोर्टातला सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार झाला या गोष्टीसाठी, की हे सगळं दिसल्यामुळे. बरं, ह्यामध्ये मर्डर्स करताना डिरेक्टली ह्याच्यामध्ये रुक्मिणी किंवा उत्तमराव कुठेच इन्व्हॉल्व्ह नव्हते. म्हणजे ते लोकांना सांगायचे की बाबा तू जा आणि तुम्ही हे करा. एक्झिक्यूट करणारी माणसं वेगळी, कंट्रोलर्स हे दोघे. त्यामुळे पुढे जेव्हा निकालही लागला ना, तर ह्या दोघांना बाजूला ठेवून इतर जे चौघं एक्झिक्युशनमध्ये सामील होते त्या चौघांना फाशीची शिक्षा झाली. एकाला फाशीची शिक्षा होती, ती जन्मठेपेमध्ये कन्वर्ट झाली. आणि मेन जे दोघं कल्प्रिट होते, उत्तमराव आणि रुक्मिणी, त्या दोघांसाठी प्रत्यक्षदर्शी असा कुठचा पुरावा न मिळाल्यामुळे त्या दोघांची निर्दोष सुटका पण झाली. आणि आयनी एवढी मोठी की ज्या दिवशी तिने हे सगळं केलं पुत्रप्राप्तीसाठी, ज्या दिवशी निकालातून तिची निर्दोष मुक्तता झाली त्या दिवशी तिला मूल झालं. त्या दिवशी तिला मुलगी झाली ऍक्च्युली. मुलगी झाली. आणि त्या मुलीचं नाव तिने ठेवलं कीर्ती. म्हणजे विचार कर, ही काय लेवलची गोष्ट होती की अजूनही महाराष्ट्रामध्ये हुंडाबळी, नरबळी किंवा आपलं हे जादूटोणा, काळी जादू आणि हे मुंजाला मानणं आणि त्याला रक्त चढवणं वगैरे ह्या गोष्टी तेव्हा तर व्हायच्यात. अजूनही आपण कानावर आपल्या गोष्टी पडतात की असं होतंय नव्हतं. पण त्या गोष्टीमुळे एवढं मोठं सिरियल किलिंग झालेली कदाचित ही पहिली घटना असेल किंवा एवढ्या मोठ्या एक्सपोजरला आलेली पहिली घटना असेल. आता जेव्हा मानवत मर्डर्स ही सिरीज आली त्यामधले अभिनय पण लोकांना इतके रिअलिस्टिक वाटले. म्हणजे त्यामध्ये आता मकरंद अनासपुरे आहे, सोनाली कुलकर्णी, सई तामणकर यांनी उत्तम अभिनय केलाय. ते लोकांना रिअलिस्टिक वाटून लोकांना किळस आली त्या गोष्टीची. तर विचार कर, जेव्हा ती गोष्ट ऍक्च्युअल मध्ये घडली असेल, त्याच्या आजूबाजूला वावरणारी जी लोक असतील त्यांची अवस्था त्यावेळेला काय झालेली असेल. तर मानवत मर्डर्स किंवा मानवत हे गावच मुळात मर्डरमुळे फेमस झालं. म्हणजे कदाचित ही खूप अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे त्या गावासाठी. म्हणजे आजही कोण आपल्या जुन्या पुराण्या काळातलं जर एखादा व्यक्ती कोणत्या गावी जात असेल तर कसं कुठं चाललं, मानवतला चाललं. मानवत म्हणजे काय, तर असं झालेलं, कोणाला आवडेल सांगायला. तर अशी म्हणजे ही महाराष्ट्रातली एक वन ऑफ द ग्रेटेस्ट स्टोरी होती इन टर्म्स ऑफ सिरियल किलिंग्स आणि मर्डर्स, की ज्याविषयी खूप बोललं गेलं किंवा ज्याविषयी खूप चर्चा झाली. पण शेवटी अनएक्सपेक्टेड निकाल समोर आला. म्हणजे बेसिकली की ज्यांना शिक्षा व्हायला हवी होती ते लिटरली निर्दोष मुक्त झालेत. आणि ज्यांना शिक्षा ठीक आहे, म्हणजे त्यांना पण समांतर लेवलला शिक्षा व्हायला हवी होती, त्यांना फाशी मिळून झालेली आहे. तर हे तर अजून डिटेलमध्ये आपल्याला जर घ्यायचं झालं ना, तर मग ह्याचा कनेक्शन म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये जे सगळे जादूटोणाचे आणि प्रकार चालू आहेत, म्हणजे 10 वर्षाआधी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आला होता. त्या कायदा आल्यानंतर त्याची खूप चर्चा झाली किंवा त्याला खूप विरोध केला गेला. पण त्या कायद्याची गरज असताना देखील आजही त्या गोष्टी घडतात आहेतच. आणि त्या गोष्टी घडतायत म्हणून कुठेतरी 50 वर्षाआधी झालेल्या त्या गोष्टीची आठवण पुन्हा आपल्याला नाही. आणि इन्फ्लुएन्स पण होतोच ना, कारण कसं होतं, आता आपण जर डिस्कस करायला गेलो तर काही लोक असतात म्हणजे त्यांच्या मनामध्ये लालसा येते आणि त्यांना असं वाटतं की हा एक सोपा मार्ग आहे. हो, कारण कोणाला पण आपण जर प्रसन्न करायचं म्हटलं तर ऑब्व्हियसली देवाला प्रसन्न करणं अवघडच आहे. आणि आपण ब्लॅक मॅजिक म्हणजे या लोकांना प्रसन्न करायला सोपं आहे. आणि ते आपल्याला इन्फ्लुएन्स पण, म्हणजे जे लोक प्रॅक्टिस करतात, जसं आता कोणी जर असेल तांत्रिक असेल किंवा जो ब्लॅक मॅजिक प्रॅक्टिस करतो, तर आता हे मी माझ्या लास्ट पॉडकास्टमध्ये पण एका सांगितलं होतं की जे लोक ब्लॅक मॅजिक म्हणजे प्रॅक्टिस करतात तर त्यांचं कसं असतं माहिती आहे का, की ॲक्च्युली त्यांच्या अंगावरच खूप मोठं बर्डन असतं. कारण त्यांनी त्यांची इतके कामं करून घेतलेले असतात आणि ज्या एनटीडी करून घेतात ना, त्यांचं आपण असं म्हणू शकतो की एक कर्ज असतं त्यांच्या अंगावरती. बरोबर.
आणि मग आता त्यांना कर्ज कसं फेडायचं आहे, तर मग ते बोलतात की तू नाही फेडू शकत तर तू दुसऱ्याकडून आम्हाला फेडून घे. बरोबर, ती चेन मार्केटिंग सारखं. मग हे लोक काय करतात, याचा प्रचार करायला सुरुवात करतात की तुम्ही अशीशी बळी द्या. बरोबर. आता जसं आम्ही याच्या आधी पण बोललो होतो की बळी हा प्रकारच नव्हता. म्हणजे ऍक्च्युली आपण जर आता आपण तंत्रमध्ये एवढं जास्त प्रॅक्टिस नाही करत, आपण मंत्रमध्ये करतो. ऑब्व्हियसली आपण यज्ञ करतो तर आपण मंत्राचा उच्चार करतो, आपण तंत्राच्या प्रॅक्टिसेस आपल्या वेगळ्या असतात आणि ते करणारे लोक पण वेगळे असतात आणि त्यांच्या ज्या बळीच्या प्रथा असतात त्या पण वेगळ्या. आता इथे असतात की जसं कुकुर बळी म्हटलेलं आहे, जसं म्हणजे काय कुत्र्याची बळी देणं, तर ऍक्च्युली ती बळी नाहीये, ते त्या कुत्र्याला काहीतरी खायला देणं असं उल्लेख केला होता एका ठिकाणी. आणि जसं मग आता आपण म्हणतो की कावळ्याची बळी देणं, ऍक्च्युली कावळ्याची बळी नाही देत आहेत, ते कावळ्याला काहीतरी खाऊ घालायचं असं. म्हणजे हा एक प्रकार बळीचा जो मंत्रमध्ये येतो. बरोबर. आणि हे तंत्रमधले, मग हे जे तंत्रचे जे म्हणजे आता जे लोक प्रॅक्टिस करतात तर ते त्याचा असा प्रचार करतात की तुम्ही बळी द्या, तुमचं काम होऊन जाईल. आणि लोकांना पण वाटतं ना की आता सोपं आहे, एक बकरी विकत घ्यायची आणि तिची बळी द्यायची. पण त्याचा जर आता म्हणजे जसं आता इथे झालं होतं की ते नर बळीवरती गेलं, बरोबर, जो की एक क्राईमच आहे. तर मग ते खूप जास्त एका डार्क झोनमध्ये जातं आणि लोक असे इन्फ्लुएन्स पण होतात ऍक्च्युली लालसामध्ये येऊन. तर हे खूप स्ट्रेंज आहे. म्हणजे ऐकायला आपल्याला आता तरी आपल्याला असं वाटतं स्ट्रेंज आहे, पण तेव्हा इतके इझिली लोक इन्फ्लुएन्स होत होते. तर म्हणजे बरोबर, ती जी समिती आलेली आहे अंधश्रद्धा निर्मूलन, ते थोडं म्हणजे त्यांनी स्ट्रिक्टली थोडं या गोष्टी घ्यायला पाहिजेत. तर मला सांग, आता जे एवढ्या साऱ्या किलिंग्स झाल्या होत्या त्याच्यामध्ये म्हणजे आता बोलायला तर हे सगळ्याच ब्रुटल आहेत. असं आपण कोणाची किलिंग हे नाही करू शकत, डिस्क्राईब नाही करू शकत की कोणाची कमी ब्रुटल होती किंवा कोणाची. किलिंग इज अ ब्रुटल. तर शेवटी मग हे थांबलं कधी? म्हणजे कुठला होता तो लास्ट मर्डर जो त्यांनी केला किंवा मग त्याच्यानंतर ते पकडल्या गेले? खरं तर ना बघायला गेलं तर ठीक आहे, बाकी सगळे त्यांनी मर्डर्स केले, एकाला पकडलं मारलं. त्यांनी सगळ्यात ब्रुटल जी गोष्ट केली ना तीच सगळ्यात शेवटी केली आणि त्यामुळेच ते ऍक्च्युली पकडले गेले. कारण कसं झालं की 4 जानेवारी 1974 हा तो दिवस होता. त्या दिवशी एक बाई होती, म्हणजे जी ना तिच्या 2 मुलींना घेऊन, म्हणजे एक मुलगी कडेवर होती आणि एक मुलगी लहान, जेमतेम आपली चालायच्या वयाची असेल तेवढी ती लहान मुलगी होती. जी कडेवर जी होती तिचं नाव जी चालू होती ना त्याचं नाव तारामती होतं. आणि 2 असे ते 3 जण शेतात चाललेले, आपल्या नवऱ्याला जे जेवणाची शिधा असते, म्हणजे आपलं कांदा भाकर वगैरे जे असतं दुपारचं, ते घेऊन चाललेले. ते चालले आहेत भर उन्हातून, रखरखत्या उन्हातून ते चालले आहेत आणि चालताना ना त्या जी मोठी बाई होती तिच्या मानेवर पाठून सरळ कुऱ्हाडीने घाव घातला गेला. म्हणजे कुऱ्हाडीचा घाव डायरेक्ट तिच्या मानेवर पडला. त्या ह्याच्यामुळे तिची मान डायरेक्ट कट झाली. ती बाई तिकडे पडलीच. त्यानंतर तिच्या जी कडेवरती छोटी मुलगी खाली पडली, तिचा बरोबर अजून खूप काही निर्घुण तिकडे केलं गेलं. म्हणजे जी गोष्ट तर खरंच आपण बोलूही शकत नाही, पण तिचं कुठे करंगळी तोडून टाकणं किंवा आता छोट्या मुलीचे अवयवच काय असतात. मग अशा वेळेला मग ते अवयवाचे काहीतरी छिन्न विछिन्न भाग करणं आणि त्यांना एका म्हणतात ना ब्रुटल टू ब्रुटल अवस्थेमध्ये त्यांना नेऊन ठेवणं. कारण त्यांना सांगितलंच ते गेलेलं की तुम्ही जो बळी द्याल त्या बळी इतका निर्दयीपणे दिला गेला पाहिजे ना, तरच तो मुंजा खुश होईल. त्यामुळे मग त्यांनी लहान मुलांना पकडलं, जेणेकरून कसं लहान मुलांना आपण इझिली तो बळी घेतलाही जातो आणि त्याचा काही प्रतिकारही होऊ शकत नाही. त्यामुळे त्या बाईला त्यांनी तसं मारलं. त्यानंतर छोटी मुलगी आणि पुढे चालणारी जी तारामती होती तिच्यासोबतही साधारण त्या प्रकारच्या त्यांनी गोष्टी केल्या. ती थोडी मोठी असल्यामुळे तिने प्रतिकार केलाही असेल कदाचित, माहीत नाही, पण तिलाही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे घाव घालून आणि वेगवेगळ्या प्रकारची तिच्यावर जखमा करून तिच्यापर्यंत ती गोष्ट गेली. बरं, ते झालं. त्यांना वाटतं ठीक आहे, कारण आतापर्यंत सिंगल मर्डर केलेले होते या लोकांनी, एकाच दिवशी 3 मर्डर केलेले, म्हणजे 3 जणांचा बळी दिलेला. आणि ही गोष्ट कोइन्सिडेंटली उमाजी पितळे म्हणून एक व्यक्ती होता, जो त्याच्या शेतामध्ये गड्याचं काम करतात जे असतात ना लोक, त्यांच्यापैकी एक, त्यांनी तो त्याने बघितला आणि तिकडून त्याने पळ काढला. म्हणजे त्याला हे दिसू दिलं नाही त्यांना की आम्ही हे बघितलंय म्हणून. बघितलं आणि त्याने पळ काढला आणि त्याने मग ती गोष्ट पुढे जाऊन ती पोलिसांसमोर आणली किंवा जे काही आहे ते. पोलिसांनी ह्या 3घांना अटक केली ह्याच्यासाठी, कारण त्यांना वाटलं की ओके, त्यांनी ह्या 3घांचा मर्डर होताना बघितला, त्या 3घांच्या मर्डरसाठी ह्यांना पकडलं. पण पुढे नंतर चौकशीमधून जशा गोष्टी उलगडल्या, म्हणजे त्या 3घांचा मर्डर झाला, बरं मग तुम्ही का मर्डर केलात
हां. कोणाच्या सांगण्यावरून केलात ओके, जर ह्यांच्या सांगण्यावरून केलात मग यांना पकडलं, म्हणजे उत्तमराव बारहाते आणि रुक्मिणी काळे. मग अजून माणसांची नावं ॲड झाली, मग त्या माणसांनी बाकीच्यांची नावं घेतली, मग कोणी कोणी कुठे कुठे मर्डर केले आणि ते कसे एकमेकांशी कनेक्टेड आहेत हे सगळं उलगडलं. आणि शेवटी जाऊन जेव्हा ही गोष्ट क्लिअर झाली की 12 जण ह्या पूर्ण लिंकमध्ये, हे सगळे 12 मर्डर्स या एकमेकांशी लिंक्ड आहेत, तेव्हा पोलिसांना हा ॲक्च्युअल केस कळली की हा नेमका विषय काय झाला पूर्ण तो. आणि यामध्ये सगळ्यात मेन म्हणतात ना माहिती कोणामुळे मिळाली असेल तर एकतर तो उमाजी ज्यांनी ते भोवताना बघितलं, दोघं जण जे ह्यांच्यामधले दोघं जण माफीचे साक्षीदार झाले त्यांच्यामुळे. म्हणजे बेसिकली दोघं जण क्राईममध्ये इन्व्हॉल्ड होते, पण आम्हाला आमची चूक पटली आहे म्हणून आम्ही सरेंडर केलं. आणि समिंद्री जी रुक्मिणीची बहीण होती तिने पण नंतर प्रायश्चित्ताखातीर सगळ्या गोष्टी तिने नंतर कबूल केल्या किंवा तिच्यामुळे त्या गोष्टी पकडल्या गेल्या आणि त्यामुळे हा केस उलगडली. पण ही केस उलगडल्यानंतर पण उत्तमराव बारहाते म्हणतात ना अगदी चिल किंवा काय केलंच नाही, माझ्यामुळे काहीच झालं नाही ह्या रुबाबात वावरत होता. म्हणजे लिटरली त्यावेळेचे जे पत्रकार होते ते लोक सांगतात की जेव्हा कोर्टाचा निकाल लागला आणि उत्तम बारहाते जेव्हा बाहेर आला, लिटरली हातामध्ये चुन्याची पुडी काढून मळत मस्त एकदम सगळ्यांना हसत खेळत वगैरे तो बाहेर पडला. म्हणजे एवढ्या क्रूरपणे केलेल्या 12 मर्डर्स त्याशी कनेक्टेड असलेला माणूस एवढा चिल राहतो. आणि त्याला आणि रुक्मिणीला पुराव्याअभावी त्यांना मुक्त केलं आणि तो इतक्या ऐशो आरामात आणि मस्त सुखाने जगला. 2011 वयामुळे 92 इयर्स तो जगला आणि त्यानंतर तो मृत्युमुखी झाला. नॉर्मल डेथ तो माणूस मेला. एवढं सगळं करून सुद्धा एवढे वर्ष. एक्झॅक्टली. म्हणजे आपण जे म्हणतो की तुम्ही जर चुकी केलाय तर तुम्हाला ते भोगावंच लागतं, मग ते ह्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये तसं कुठं काय दिसूनच नाही आलं, कारण कुठेतरी त्याच्यामुळे ते 12 मर्डर झालेत आणि त्याला ना कोर्टाची शिक्षा मिळाली ना असं काही नशिबाची शिक्षा मिळाली. 92व्या वर्षी मस्त ऐशोआरामात जगून तो माणूस मेलाय. तर असं कुठेतरी हे मानवत जो हा खटला होता ना तो असा प्रकारे संपला की जसा संपायला नाही पाहिजे होता. ऍक्च्युली जे लोक त्याच्यामध्ये होते म्हणजे ऍटलिस्ट त्या कपलला तरी त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे घ्यायला पाहिजे. ज्यांनी एक्झिक्युशन केलं त्यांना फाशी झाली, ठीक आहे, चल ॲग्रीड, पण ते तर कुठेतरी नावाची प्यादी होती ना. जे ऍक्च्युअल वजीर आणि राणी होते त्यांचं काय, ते तर आपले नामोनिराळे राहून त्यांना सुखाने जगले शेवटी जेवढं आयुष्य जगायचं तेवढं. तर असा प्रकारचा एक वेगळाच खटला होता की ज्याचा एक अनएक्सपेक्टेड एंडिंग होती. जसं आता इथे आपण हा किस्सा बघितला की एका ब्लॅक मॅजिकच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन त्या लोकांनी 12 लोकांचा मर्डर केला. बरोबर. आता हे तर बाहेरचे होते, पण तुला एक माहिती आहे का की एका फॅमिलीच्या एका माणसाने त्याच्याच घरातल्या 11 लोकांचा जीव घेतला म्हणजे त्यांना असं प्रेरित केलं की तुम्ही स्वतःचा जो देह आहे तो त्याग करा त्याचा. बरोबर. आणि ही केस पण डॉक्युमेंट झालेली आहे. हो, ऐकून आहे मी बुरारी हत्याकांड जे झालेलं त्याबद्दल. ते बुरारी हत्याकांड म्हणण्यापेक्षा त्याला बुरारी मास सुसाईड म्हणू शकतो. हो, म्हणजे मास सुसाईड दाखवलं तरी गेलं. त्यातले डिटेल्स काय आहेत ते आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये आपल्याला डिस्कस करू. एक्झॅक्टली. ते तर मग ऑफकोर्स प्रेक्षकांना पण तेवढं त्या गोष्टीची आतुरता असेल की अरे अजून एक स्टोरी रिव्हील होते नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. चालेल. तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत हा पॉडकास्ट बघत आला असणार तर प्लीज तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. शैतान स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्याकडे पण काही अशा क्राईम स्टोरीज असतील किंवा काही हॉरर स्टोरीज असतील तर तुम्ही आमच्या चॅनलवर फीचर होऊ शकता. गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकली आहे. आणि आम्हाला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. शैतान स्टोरीज पॉडकास्ट इंस्टाग्राम हँडलचं नाव आहे. आणि शैतान स्टोरीजला बघत राहा. धन्यवाद.